नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज। मैं जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। 8 मार्च अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर महिलाओं को सम्मानित करने के उद्देश्य से योग नृत्य परिवार इनकी ओर से शहर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर गार्डन छापरू नगर नागपुर में महिला दिवस का शानदार आयोजन किया गया। इस मौके पर प्रमुख रूप से श्रीमती मीना भूते, सारिका टेटे, संगीता वाल्दे, रेखा वैरागड़े, जानवी गोखले, प्रिया, सरोज, मंगला, भावना, सविता, वर्षा सहित गार्डन में आने वाली तमाम महिलाओं का सत्कार किया गया। आपको बता दें कि योग नृत्य परिवार की ओर से समय समय पर धार्मिक एवं सामाजिक कार्यक्रम लिए जाते हैं, जिसमें हर कोई बढ़ चढ़कर हिस्सा लेता है। नमस्कार, मी सौ सारिका अशोक ताटे, पूर्व नागपूर भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आघाडीची पूर्व नागपूरमधून अध्यक्ष आहे। आज जागतिक महिला दिवस या निमित्ताने आज आम्ही सगळ्या लेडीज इथे उपस्थित आहोत। 8 मार्चला महाशिवरात्री असल्या कारणाने आपण कार्यक्रम करू शकलो नाही आणि पण सगळ्यांनी दरवर्षी मी हा कार्यक्रम इथे घेते। 4 वर्ष झाले या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि सगळ्या महिला खूप अप्रिशिएट करतात आणि सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मीनाताई भूते ज्यांनी हा झुंबा स्टार्ट केला आणि सगळ्या महिलांनी सपोर्ट केला करू शकतो। कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, हाच एक मला आज नारा इथे द्यायचा आहे। प्रत्येकांना बोलायचं आहे, सगळ्यांना थोडं थोडं पाहिजे। खूप शुभेच्छा। आज भारत माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे आणि सर्वच महिला छान नटून थटून तयार होऊन आलेल्या आहेत आणि अभिमानाची गोष्ट आहे। आज महिला दिवस आहे। सगळ्यांना वाटते दररोज आम्ही घरगुती कामं करत असतो, सगळं घर सांभाळत असतो, आपला घर परिवार सांभाळता सांभाळता समाज सांभाळतो आणि देशाचे कार्य आज महिला करायला लागल्या आहेत। तर मोठ्या मोठ्या पदावर संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि त्यामध्ये महिलांना अधिकार दिले हिंदू कोड बिलाद्वारे आणि मतदानाच्या अधिकाराद्वारे महिलांना अधिकार देण्यात आले आणि महिलांना समान संधी, पुरुषांच्या बरोबर महिलांना समान संधी मिळावी यासाठी त्यामध्ये तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार मागील 75 वर्षापासून महिलांची प्रगतीच होत आहे। मोठ्या मोठ्या पदावर महिला गेलेल्या आहे। आपल्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा आज महिला आहे। ह्यापूर्वी सुद्धा एक महिला प्रतिभाताई पाटील ह्या सुद्धा महिला राष्ट्रपती होऊन गेल्या आणि बऱ्याच महिलांनी देशासाठी केलेला आता देशाच्या अर्थमंत्री, वित्तमंत्री आपल्या महिलाच आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि देशासाठी पदक मिळवणाऱ्या रेसलर त्या सुद्धा कुस्ती पहलवान त्याही महिलांनी आपल्या देशासाठी पदक मिळवलं। PV सिंधू यांनी सुद्धा आपल्या देशासाठी पदक मिळवलं आहे। अशा बऱ्याच महिलांनी उंच भरारी घेतलेली आहे, पण तरीही काही प्रमाणात पुरुषांनी वाईट वाटून घेऊ नये, पण थोडीफार पुरुष प्रधान संस्कृती कुठंतरी आड येते आणि महिलांच्या सन्मानाला ठेच लागते। तर असं होऊ नये, महिलांचा सन्मान कायम राहावा आणि पुरुषांनी सुद्धा महिलांना वेळोवेळी सहकार्य करावे। पुरुषाशिवाय महिला नाही आणि महिलांशिवाय पुरुष नाही, दोघांमुळेही घर आणि समाज चालत असतो। तर दोघांनी एकमेकाला साथ द्यावी आणि महिलांना पुढे येण्यास सहकार्य करावे। धन्यवाद। अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाची संयोजिका आहे। योग नृत्य नागपूरमध्ये योग नृत्य आणण्याचं काम मी प्रथम केलेलं आहे। मुख्य शिक्षिका अभ्याची जिल्हा परिषदमध्ये योगा पतंजलीची मला आज महिलांना बाहेर नागपूरमध्ये महिला बाहेर होत्या, आज सगळ्या बाहेर येऊन सकाळी फ्रेश माइंड जातात आणि त्यामुळे पुरुष वर्ग म्हणतात की तुमच्यामुळे आमच्या घरी रौनक आलेली आहे। सकाळी उठून उतरलेला चेहरा दिसत नाही आणि हे ऐकून आम्हाला खूप छान। आज महिला आज सासूबाई केले घडून आणलेली शिल्पा पण
आज सावित्रीबाईंची जयंती सुद्धा आहे. आज त्यांच्यामुळे महिला कितीतरी उच्च पदावर गेल्या आणि आज त्यांनी खूप मोठा सन्मान आपल्या देशामध्ये घडलेला आज मुंबई आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामुळे आपण आज समोर आलेला आहे. पुष्कळशा महिला कितीतरी भरारी अशा या महान झालेल्या स्त्रियांना खूप खूप माझं खूप नमन. चलो ही Happy Women's Day.